नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चरमध्ये आपल्याला बिझनेस स्टॅटिस्टिक्स मधील तिसरा टॉपिक सुरू करावायचा आहे। तर हा तिसरा टॉपिक म्हणजेच काय, मेजर्स ऑफ डिस्पर्शन, त्यालाच अपकिरण किंवा विचलनाचे मोजमाप। या अगोदरचा आपण टॉपिक कोणता बघितला, तर टॉपिक नंबर 2 किंवा युनिट नंबर 2 म्हणजे ते काय, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, म्हणजे केंद्रीय प्रवृत्तीचं मोजमाप किंवा माध्यांचं मोजमाप। त्या सेंट्रल टेंडन्सीलाच काय म्हटलं होतं आपण, ऍव्हरेजेस, माध्य म्हणून ओळखलं होतं। आणि त्यामध्ये आपण काय केलं होतं की जे काही दिलेली पदमाला होती त्या पदमालेतून एक संख्या अशी शोधली जात होती जी सर्व पदमालेचं प्रतिनिधित्व करत असती। हे लक्षात, म्हणजे प्रतिनिधित्व करणारी एक संख्या त्या माध्याच्या सहाय्यानं किंवा त्या ऍव्हरेजेसच्या सहाय्याने आपण काढत होतो। आता जे काही मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी होते किंवा माध्य होते, कोणते कोणते होते आपल्याला सिलेबसला, मीन होतं म्हणजे अर्थमेटिक मीन, त्यासोबत मेडियन होतं, त्यासोबतच मोड होतं। हे लक्षात, हे आपण पाहिलात। मग त्या अगोदरच्या टॉपिक मध्ये म्हणजेच मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्ये किंवा मग केंद्रीय प्रवृत्तीचे मोजमाप मध्ये आपण काय पाहिलात की दिलेल्या पदमालेतून किंवा दिलेल्या पदमालेतील असं एक मूल्य शोधलं जात होतं, ते मूल्य सर्व पदमालेचं प्रतिनिधित्व करत होतं। हे लक्षात, पण आता सर्व पदमालेचं प्रतिनिधित्व केलं जात होतं त्यामध्ये, पण दिलेल्या पदमालेतील मूल्यामध्ये अंतर किती आहे किंवा दिलेली पदमालेचा विस्तार किती झालेला आहे हे त्या केंद्रीय प्रवृत्तीच्या मोजमापावरून लक्षात येत नव्हतं। तिथं काय केलं जात होतं, फक्त दिलेल्या पदमालेवरून अशी एक संख्या काढली जात होती, ती संख्या सर्व संख्यांचं काय प्रतिनिधित्व करत होती। हे लक्षात, पण सर्व संख्यांचं प्रतिनिधित्व करत होती एक संख्या, पण ती जी काही संख्या प्रतिनिधित्व करत होती ती सर्व संख्यांचं करत होती, पण जी काही दिलेली मेजरमेंट होती त्या मेजरमेंट मध्ये एक समान अंतर नव्हतं। म्हणजे जे काही संख्या दिलेल्या आहेत मेजरमेंटच्या 5, 6, 7, 8, 9, 10, 15, 20, 25 अशा काहीतरी मेजरमेंट दिली जात होती, मग त्याच्यामध्ये एक समान अंतर नव्हतं। त्या दिलेल्या पदमालेतील मूल्यामध्ये विषमता जास्त होती। मग यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, जरी माध्य काढले जात असले तरी त्या माध्याच्या सहाय्याने फक्त एक संख्या अशी शोधली जात होती की ती संख्या सर्व पदमालेचं दिलेल्या मेजरमेंटचं प्रतिनिधित्व करत होती। ते झालं माध्यामध्ये, पण त्या माध्यामध्ये किंवा त्या सेंट्रल टेंडन्सी मध्ये किंवा त्या दुसऱ्या चॅप्टर मध्ये किंवा टॉपिक मध्ये दिलेल्या मेजरमेंट मध्ये किती अंतर आहे हे काढलं जात नव्हतं, फक्त एक संख्या काढली जात होती, ती सर्व पदमालेचं प्रतिनिधित्व करत होती। पण आता आपल्याला काय करावं लागतंय, दिलेली पदमाला जी काही आहे, दिलेली मेजरमेंट जी काही आहे त्यामध्ये आपल्याला अंतरही बघावं लागते। ते अंतर एक समान आहे का, कुठून मेजरमेंट सुरू झालेली आहे आणि कुठं संपलेले आहे, त्यांचा विस्तार किती झालेला आहे, किंवा मध्यभागेपासून मध्यबिंदूपासून म्हणजे दिलेल्या मेजरमेंट मधील पदमूल्यातील मध्य संख्येपासून कितीपर्यंत त्या पदमालेचा विस्तार झालेला आहे किंवा कुठवर विस्तार झालेला आहे याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो। आणि हा अभ्यास कशात केला जाणार आहे, तर या मेजर्स ऑफ डिस्पर्शन किंवा अपकिरण किंवा विचलनाचे मोजमाप। आता अपकिरण विचलन म्हणजे विस्तार, विस्ताराचा अभ्यास, अंतराचा अभ्यास म्हणता येईल। बघा त्यामध्ये सांगता येईल थोडक्यात, विविध माध्यांचा अभ्यास आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये केलात। माध्य काढल्यामुळे पदमालेतील सर्व पदांना एक प्रकारे समानता प्राप्त होत होती, बरोबर ना। आता एक संख्या सर्व संख्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या म्हणल्यावर सर्व पदमालेचा तिथे विचार केला जात होता। हे लक्षात, माध्य ही केंद्रीय प्रवृत्ती दर्शवणारी अशी एक संख्या असते जी संपूर्ण पदमालेचं प्रतिनिधित्व करते। मी अगोदरच सांगितलं काय, जे काही केंद्रीय प्रवृत्ती किंवा माध्य आपण काढलेत, मीन, मेडियन, मोड माध्य सांगितलं, त्या माध्याद्वारे एक संख्या काढली जाणार आहे, ते सर्व पदमालेचं प्रतिनिधित्व केलं जाणार आहे। त्यासोबतच अशा विभाजनातील केंद्रीय प्रवृत्ती लक्षात आली तरीही
तिच्या मदतीने माहितीतील अपकिरण किंवा विचलन लक्षात येत नाही. जरी आपण एक संख्या प्रतिनिधित्व करणारी संख्या शोधून काढली तरी आपल्याला अपकिरण किंवा विचलन त्यावरून लक्षात येत नाही. म्हणजेच काय, जे काही मध्यभागी जी संख्या आहे त्या संख्येपासून विस्तार उजव्या बाजूला किती झालाय त्यासोबत डाव्या बाजूला किती झालेला आहे त्या संख्यांचा किंवा मूल्यामध्ये विस्तार हे आपल्याला त्या केंद्रीय प्रवृत्तीवरून किंवा माध्यमावरून लक्षात येत नाही. तसंच पुढे बघा, पदमालेतील मूल्यात जो फरक असतो तो सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे दिलेली मेजरमेंट आहे त्या मेजरमेंट मध्ये जे काही मूल्य दिलेलं आहे, मेजरमेंट मधल्या संख्या दिलेल्या आहेत त्या प्रत्येक संख्येमध्ये अंतर किती आहे किंवा किती फरक आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे बाब. फक्त एक संख्या सर्व संख्यामधून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काढली म्हणजे होत नाही. आपल्याला काय प्रत्येक मूल्यात अंतर किती आहे हे देखील आपल्याला शोधून काढावा लागतो. त्यामुळे माध्यापासून पदमालेतील प्रत्येक पदांचे अंतर तसेच एकूण विस्तार याबद्दल ज्ञान प्राप्त करणे सुद्धा आवश्यक असते. म्हणजे काय, जे काही माध्य आपण काढतो त्या माध्यापासून दिलेल्या पदमालेमध्ये किती अंतर आहे किंवा त्या पदमालेचा विस्तार कुठून कुठपर्यंत झालेला आहे हे सुद्धा आपल्याला काढणं आवश्यक असते. त्यासाठी पदमालेच्या या दृष्टीने विचार करतात तसेच निरनिराळ्या पदमालाची तुलना करतात. म्हणजेच काय, या मेजर्स ऑफ डिस्पर्शन च्या साह्याने दिलेल्या पदमालेतील मूल्यात जो काही अंतर आहे किंवा दिलेल्या मेजरमेंटचा विस्तार कुठून कुठपर्यंत झाला याचा अभ्यास करण्यासाठी सोबतच दिलेल्या पदमालेची तुलना इतर पदमालेशी करण्यासाठी आपल्याला हे अपकिरण किंवा विचलनाचे मोजमाप विचारात घ्यावे लागते. आणि हे अपकिरण किंवा विचलनाच्या साह्यानेच आपल्याला हे मोजमाप काढता येते. केंद्रीय प्रवृत्ती मीन मेडियन मोडमुळे आपल्याला काय केलं जात होतं, प्रत्येक संख्यातून एक संख्या अशी काढली जात होती विशिष्ट सूत्राच्या साह्याने किंवा आपण कॉलम काढून बघितला, सर्व बाबी पाहिला, त्यामधून एक संख्या प्रतिनिधित्व करत होती सर्व संख्यांची. बरोबर, मीन काढताना काय सर्व संख्यांची पदमालेची बेरीज केलात, एकूण संख्या मधला भाग दिला, ते झाले प्रतिनिधिक स्वरूपात संख्या. मेडियन काढताना द साईज ऑफ n+1 डिवायडेड बाय 2 द आयटम हे सूत्र वापरलात. दिलेल्या मेजरमेंट संख्या किती आहेत बघितलात किंवा दिलेल्या फ्रिक्वेन्सीची बेरीज केलात, फ्रिक्वेन्सी प्लस 1 सूत्रातलं भागिले 2 केलात, जे काही येईल ते कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मध्ये आपण शोधलं आणि ती मेजरमेंट घेतली मध्यभागची. त्यासोबतच मोड मध्ये काय केलात, माध्य मोड म्हणजे एक माध्याचाच प्रकार आहे. मोड मध्ये काय केलं, ऑब्झर्वेशन काढलं किंवा ग्रुपिंग मेथड अनालिसिस टेबल काढलात आणि त्यावरून एक किंमत काढली आणि ती एक किंमत म्हणजेच काय, पूर्ण त्या मेजरमेंटचं काय प्रतिनिधित्व करत होती हे आपण पाहिलं. पण त्यामध्ये प्रत्येक पहिल्या संख्येमधून ते शेवटच्या संख्येमध्ये अंतर किती आहे हे बघितलं का आपण. म्हणजे समजा 0 ते 10 हा पहिला गट आहे आणि शेवटचा गट आहे 90 ते 100. आता 0 ते 10 आणि 90 ते 100 शेवटचा गट, पहिला गट 0 ते 10 आणि शेवटचा 90 ते 100. मग त्या 0 मध्ये आणि त्या शेवटच्या 100 मध्ये अंतर किती आहे आपण मेजरमेंट मध्ये बघितलं का, ऍव्हरेजेस मध्ये किंवा दुसऱ्या टॉपिक मध्ये नाही ना. फक्त आपण काय केलं, एक किंमत काढली मीन मेडियन मोडची, ते सर्व पदमालेचं प्रतिनिधित्व करत होती हे बघितलं. पण या टॉपिक मध्ये आपल्याला काय करायचे, जे काही दिलेली पदमाला आहे, सुरुवात बघा 0 ते 10 गट आणि शेवटचा 90 ते 100. मग 0 आणि त्या 100 मध्ये किती अंतर आहे, किती विस्तार आहे हे देखील आपल्याला या टॉपिक मध्ये काढावं लागते. म्हणजे हे या टॉपिक मध्ये आपल्याला अपकिरण किंवा विचलनाचं मोजमाप करताना काढावं लागते, हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी काय, अपकिरण किंवा विचलनामध्ये काय केलं जाते, दिलेल्या पदमालेमध्ये किंवा दिलेल्या पदमालेचा विस्तार किंवा मध्य भागेपासून ती पदमाला किती विखुरलेली आहे हे आपल्याला या अपकिरण किंवा विचलनाच्या मोजमापातून लक्षात येते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा, अपकिरणाचा अर्थ आणि संकल्पना, मिनिंग अँड कन्सेप्ट ऑफ डिस्पर्शन. बघा त्यामध्ये सांगता येईल, पदमालेतील विविध मूल्य सूक्ष्मपणे किंवा सूक्ष्मतेने
पाहिल्यास त्यातील अंकामध्ये समानतेपेक्षा विषमताच जास्त आढळून येते. म्हणजे जे काही पदमाला दिलेली आहे, आता जी काही मेजरमेंट दिलेली आहे त्यामध्ये जर समजा एक समान अंतर असेल 5, 10, 15 प्रत्येकात अंतर काय असणार आहे, डीएक्सचा आपण कॉलम काढला त्याच्यात आन्सर कसं एक समान असते बरोबर. पण मेजरमेंट मध्ये राहते का तसं नाही, डीएक्सच्या कॉलम मध्ये राहते कंटिन्यू ग्रुप सिरीज मध्ये एखाद्या वेळेस. पण दिलेल्या मेजरमेंट मध्ये तसं अंतर राहत नाही, विषमताच आढळून येते आपल्याला. म्हणजे 5 झाले की 7, 7 झाले की कुठंतरी 15, 14, 20 अशी मेजरमेंट देऊ शकतात. हे लक्षात, म्हणजे तिथं विषमता जाणून येते आपल्याला दिलेल्या पदमालेमध्ये, म्हणून अपकिरण काढावं लागते. त्यासोबतच प्रत्येक पदमालेतील मूल्यामध्ये विषमता अभ्यासनासाठी तुलनात्मक विश्लेषण करणे आवश्यक असते. म्हणजेच काय, जी काही विषमता आहे ती विषमता जर अभ्यासायची असेल किंवा अभ्यास करायचा असेल त्या विषमतेचा, तर तुलनात्मक अभ्यास करणं गरजेचं आहे ते सांगितले. ही तुलना निरपेक्ष तशीच सापेक्ष स्वरूपाची असते. आता ही जी काही तुलना केली जाते ती तुलना एकतर निरपेक्ष असते किंवा सापेक्ष असते हे सांगितलेलं आहे. त्यासोबतच ज्या पद्धतीद्वारे मेजरमेंटचं निरपेक्ष आणि सापेक्ष, म्हणजे निरपेक्ष म्हणजे ऍब्सोल्यूट आणि सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह, म्हणजे निरपेक्ष मध्ये एक संख्या काढली जाणार आहे, एक किंमत काढली जाणार आहे, आणि सापेक्ष मध्ये एक संख्येचा किंवा मग संख्यांचा रेशिओ किंवा संख्यांचं पर्सेंटेज काढलं जाणार आहे. हे लक्षात. आणि हे काढण्याच्या पद्धतीलाच काय म्हणायचं, अपकिरण किंवा विचलन असे म्हणायचं हे सांगितले. आता त्यासोबतच हे जे काही अपकिरण आहे किंवा विचलन आहे याचं मोजमाप करताना किंवा मग हे जे काही मेजर्स ऑफ डिस्पर्शन, म्हणजे दिलेल्या मेजरमेंट वरून किती अंतर झाला, किती विस्तार झालाय, मध्यभागीपासून किती विखुरलेली आहे उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला, हे काढलं जातं या अपकिरण किंवा विचलनाच्या मोजमापामध्ये. पण ते काढताना कशाचा तरी आधार घ्यावा लागतो. तो आधार म्हणजेच आपण जे माध्य काढलात त्या माध्याच्या आधारे आपल्याला काय करावं लागते, हे अपकिरण किंवा विचलन काढावं लागते. जेव्हा आपण मीन डिव्हिएशन फ्रॉम मीन काढू तेव्हा मीन काढून घ्यावं लागते, मग एमडी काढावं लागते. किंवा स्टँडर्ड डिव्हिएशन काढताना आपल्याला तिथं अगोदर मीन काढून घ्यावं लागते. म्हणजेच या ठिकाणी सांगता येईल अपकिरण किंवा विचलनाचं मोजमाप करताना काही वेळेस माध्यांचा आधार घेण्यात येतो. हे लक्षात. म्हणून या माध्यांना काय म्हटलं जातंय, ऍव्हरेजेस सेकंड ऑर्डर, द्वितीय किंवा दुय्यम श्रेणीचे माध्य म्हणून ओळखले जाते. कशाला, अपकिरण किंवा विचलनाला काय म्हटलं जाते, सेकंड ऍव्हरेजेस सेकंड ऑर्डर, म्हणजेच दुय्यम श्रेणीचे माध्य. प्रथम श्रेणीचे माध्य कोणते, मीन, मीडियन, मोड हे प्रथम श्रेणीचे माध्य. तर हे रेंज, क्वार्टाइल डिव्हिएशन, मीन डिव्हिएशन, स्टँडर्ड डिव्हिएशन, हे लक्षात. हे काय आहेत, तर हे आहेत दुय्यम श्रेणीचे माध्य म्हणून ओळखलं जाते. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येईल काय, की या अपकिरणाची व्याख्या किंवा विचलनाची व्याख्या. तर व्याख्या बघा थोडक्यात, डेफिनेशन ऑफ डिस्पर्शन. तर नंबर 1 व्याख्या सांगता येऊ शकते, ए.एल. बावले. हे ए.एल. बावले काय म्हणतात, तर व्याख्या बघा, अपकिरण किंवा विचलन हे विविध पदमूल्यातील विचलनाचे माप आहे. काय म्हटलंय, अपकिरण किंवा विचलन हे विविध पदमूल्यातील विचलनाचे माप आहे. विचलनाचे माप म्हणजे अंतराचे माप, विस्ताराचे माप, कुठून कुठपर्यंत ते विस्तार झालेला आहे त्या पदमूल्याचा, बरं का. जे काही पदमूल्यातील विचलन आहे, म्हणजे विचलन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ते पदमूल्य आहे, जी मेजरमेंट आहे त्यामध्ये मध्यभागीपासून पदमाला किती विखुरलेली आहे किंवा अंतर किती आहे प्रत्येक पदमूल्यामध्ये, पदमूल्यामधला अंतर
किंवा त्या अंतराचा अभ्यास करणार काय म्हणतात, माध्य म्हणजेच काय, अपकिरण किंवा विचलन असं म्हणतात. म्हणून बावले काय म्हणतात, अपकिरण किंवा विचलन हे विविध पदमूल्यातील विचलनाचे माप आहे. विचलन म्हणजे अंतर किंवा विस्ताराचं माप आहे हे सांगितले. दुसरी व्याख्या बघा, ब्रुक्स आणि डिक यांच्या मते काय म्हणतात बघा ते, अपकिरण किंवा विस्तार म्हणजे चलाचे मध्यवर्ती मूल्यापासून विचलन किंवा विखुरलेले असण्याचे प्रमाण होय. अपकिरण म्हणजे काय म्हणतात ते, ब्रुक्स आणि डिक. अपकिरण किंवा विचलन म्हणजे काय, त्यामध्ये सांगता येऊ शकते चलाचे मध्यवर्ती मूल्यापासून. आता चलाचं मध्यवर्ती मूल्य म्हणजे 1 ते 10 मेजरमेंट आहे. समजा 1 2 3 त्यानंतर 4 5 6 7 8 9 10 आहेत. आता किंवा 1 ते 9 संख्या आहेत, 1 ते 10 घ्या किंवा 1 ते 9 घ्या. 1 ते 9 संख्या आहेत समजा, त्या 1 ते 9 मधल्या मध्यभागी संख्या कोणती येते, वरती 4 सोडा खाली 4 सोडा, तर संख्या कोणती येते, 5 येते का. वरी 4 सोडल्या, 1 ते 4 सोडल्या, खाली 6 7 8 9 4 सोडल्या, मध्यभागी 5 संख्या येते. त्या वरती मूल्यापासून, मध्यवर्ती मूल्य कोणता, मध्यबिंदू मध्यभागी असणारा 5, त्या 5 पासून जे काही विचलन झालेलं आहे, जे काही विस्तार झालेला आहे, कुठं विस्तार होतो, एक तर डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला, हे लक्षात. त्या विचलनाला किंवा त्या विस्तारालाच काय म्हटलेलं आहे, त्याचं मोजमाप करण्याच्याच पद्धतीला अपकिरण किंवा विचलन असं म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, की चलाच्या मध्यवर्ती मूल्यापासून विचलन किंवा विखुरलेले असण्याचे प्रमाण म्हणजे विखुरलेले. आता 1 ते 10 आहे, तर आपण सांगू शकतो 1 पासून 10 पर्यंत जी काही संख्या किंवा पदमाला दिलेली आहे ती विखुरलेली आहे. आता कितीनं विखुरलेली आहे, 10 संख्याने विखुरलेली आहे, हे लक्षात. 1 पासून सुरू झाली 10 पर्यंत, मग मध्ये किती अंतर आहे 1 ते 10 मध्ये, 10चा ना, विखुरलेली आहे. किंवा 1 ते 10 या दरम्यान 8 म्हणजे विखुरता किंवा मग मोठ्या प्रमाणावर विचलन किती दिसून येते, या 1 ते 10 मध्ये एकूण 8 संख्या येतात. म्हणजे एकूण 10 येतात, पण त्या 1 ला आणि 10 ला जर सोडलं तर मध्ये 8 संख्या येतात. म्हणून ही संख्या 1 पासून 10 पर्यंत विखुरलेली आहे. आणि ती विखुरलेले जे काही प्रमाण आहे आणि त्याचा अभ्यास करणं म्हणजेच काय, अपकिरण किंवा विचलन असं म्हटलेलं आहे. पुढली व्याख्या बघा, कोनर यांच्या मते वैयक्तिक पदमूल्यातील भिन्नत्वाच्या सीमेचे माप म्हणजे विचलन किंवा अपकिरण होय. आता वैयक्तिक पदमूल्यातील इंडिव्हिज्युअल सिरीज असेल, वैयक्तिक पदमूल्यातील म्हणजे जे काही पदमालेतील जे मेजरमेंट दिलेले आहे त्या मेजरमेंट मधील भिन्नत्वाच्या सीमेचे माप म्हणजेच विचलन किंवा अपकिरण होय. आता भिन्नत्व म्हणजे दिलेली मेजरमेंट आहे समजा वैयक्तिक पदमालेतील किंवा मग पदमाला दिली आहे, त्या पदमालेमध्ये काय प्रत्येक मूल्यात काहीतरी अंतर असणार आहे ना, मग ते भिन्न असणार आहे. भिन्नत्वाच्या सीमेचे माप म्हणजे भिन्नत्वाचे म्हणजे गट दिलेले आहेत, मग प्रत्येक गटामध्ये काहीतरी अंतर असणार आहे ना, मग ते जे काही अंतर आहे त्या सीमेचे माप, हे लक्षात, म्हणजेच काय, विचलन होय. म्हणजे या ठिकाणी सोप्या शब्दामध्ये सांगतो, विचलन किंवा मग अपकिरण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दिलेल्या पदमूल्यामध्ये किंवा दिलेल्या मेजरमेंट मधील किंवा दिलेल्या सिरीज मध्ये पदमूल्यामध्ये जे काही अंतर किंवा दिलेल्या पदमूल्यातील मध्यभागापासून जे काही पदमाला किंवा मग पदमालेतील मूल्य विखुरलेले आहेत किंवा पदमालेतील मूल्यात जे काही अंतर आहे, पदमालेतील मूल्य म्हणजे मेजरमेंट मधल्या संख्या आणि त्या संख्यामध्ये कितीचं अंतर आहे हे बघण्याचं काम जे करते त्यालाच अपकिरण किंवा विचलन असं म्हणायचं. तर अशा पद्धतीने या 3 व्याख्या थोडक्यात सांगता येऊ शकतात. त्यानंतर आपल्याला पुढे सांगता येईल काय, नेचर ऑफ डिस्पर्शन म्हणजेच अपकिरणाचे स्वरूप. आता हे अपकिरणाचे स्वरूप 2 पद्धतीचं असू शकते. एक आहे निरपेक्ष, निरपेक्ष अगोदर शब्द गेलेला आहे,
आणि एक आहे सापेक्ष. म्हणजे निरपेक्ष म्हणजे ॲब्सोल्यूट डिस्पर्शन आणि सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह डिस्पर्शन. आता बघा नंबर 1 जे काही नेचर ऑफ डिस्पर्शन आहे किंवा मग अपकिरणाचे स्वरूप आहे त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते. दोनच पॉइंट आहेत. नंबर 1 निरपेक्ष अपकिरण किंवा विचलन. निरपेक्ष अपकिरण किंवा निरपेक्ष विचलन त्यालाच म्हणतात ॲब्सोल्यूट डिस्पर्शन. तर काय असते बघा निरपेक्ष विचलन किंवा अपकिरण जेव्हा मेजरमेंट दिलेली आहे किंवा दिलेल्या मेजरमेंट मधील जे काही चल आहे म्हणजे मेजरमेंट त्याला चल किंवा मग आपण काय म्हणतो पदमूल्य म्हणतो. त्या पदमूल्यातील आकार आणि स्वरूपानुसार म्हणजे दिलेली मेजरमेंट आहे जशाला तशी दिली आणि त्यावरून काय त्याच्यामध्ये किती विस्तार झाला आहे किती विखुरलेली आहे किती अंतर आहे हे जेव्हा बघितलं जाते किंवा मोजमाप केलं जाते सरळ सरळ स्वरूपानुसार आकारानुसार मेजरमेंट वरून त्याला काय म्हणायचं निरपेक्ष ॲब्सोल्यूट डिस्पर्शन. म्हणजे जेवढं अंतर आहे विस्तार आहे त्याला म्हणायचं निरपेक्ष. हे लक्षात बघा त्या ठिकाणी सांगता येऊ शकते ज्यावेळी मूळ म्हणजे मेन बरं का मूळ पदमालेच्या स्वरूपानुसार व आकारानुसार विचलनाचे माप स्पष्ट होते तेव्हा त्यास निरपेक्ष विचलन असे म्हणतात. मी सरळ अगोदरच सांगितलं जे काही मेजरमेंट दिलेले आहे मूळ जे काही मेजरमेंट असेल त्या मेजरमेंटच्या आकारानुसार किंवा स्वरूपानुसार जे काही विखुरलेलं प्रमाण असेल किंवा अंतर असेल किंवा मग जे काही भिन्नता असेल याचं मोजमाप जर केलं जात असेल अपकिरणाच्या माध्यमातून तर सरळ सरळ मोजमाप जेव्हा केलं जाते त्याला निरपेक्ष डिस्पर्शन किंवा ॲब्सोल्यूट नावातच आहे ॲब्सोल्यूट. हे लक्षात निरपेक्ष विचलन. त्याच्या पुढे सांगता येऊ शकते जेव्हा भिन्न पदमालेतील मोजमापाचे एकक सारखे असते. जेव्हा भिन्न पदमालेतील हे लक्षात जेव्हा भिन्न पदमालेतील मोजमापाचे एकक सारखे असते तेव्हा काय त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट डिस्पर्शन वापरण्यात येते किंवा त्याला ॲब्सोल्यूट डिस्पर्शन किंवा मग निरपेक्ष विचलन किंवा अपकिरण असे म्हणतात. म्हणजेच काय जेव्हा दोन भिन्न पदमालेतील मोजमापाचे एकक सारखे असते तेव्हा त्यास काय म्हणायचं निरपेक्ष अपकिरण किंवा मग विचलन असे म्हणायचं. आता उदाहरण सांगतो बघा जेव्हा दोन भिन्न म्हणले बरं का भिन्न पदमालेचं मोजमाप करणार एकक सारखे असते त्याला निरपेक्ष विचलन असं म्हटलेलं आहे बरं का. आता उदाहरण बघा समजा 2 कारखाने आहेत आणि त्या 2 कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना जे काही वेतन दिलं जाणार आहे किंवा जे काही वेतन दिलं जाते त्या वेतनामध्ये किती प्रकारची तफावत आहे याचा जर अभ्यास करायचा असेल तर पहिली गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे काय जे काही सांगितलेलं आहे काय जेव्हा भिन्न पदमालेतील भिन्न म्हणजे एकापेक्षा जास्त असणाऱ्या पदमाला जेव्हा भिन्न पदमालेतील मोजमापाचे एकक सारखे असते म्हणजे आता 2 कारखान्यामध्ये कामगार काम करत आहेत त्यांना वेतन दिलं जात आहे आणि त्या वेतनातील तफावत किती आहे याचा अभ्यास करायचा असेल तर तिथे एक बाब मस्ट आहे कोणती त्या कर्मचाऱ्यांना किंवा त्या कामगारांना जे काही वेतन दिलं जात आहे ते एका एककामध्ये असलं पाहिजे. एकक म्हणजे काय युनिट. युनिट म्हणजे काय तर युनिट म्हणजे रुपया समजा. आता कामगारांमध्ये 2 कारखान्यातील कामगार आहेत त्यांना जे काही वेतन भेटाले त्यांचे तफावतीचा जर अभ्यास करायचा असेल तर दोन्ही कारखान्यामध्ये जे काही कामगारांना वेतन दिलं जाणार आहे ते रुपयामध्ये असलं पाहिजे. जर दोन्ही कारखान्यामध्ये जर रुपयाच्या स्वरूपामध्ये जर त्यांना जर पैसे दिले जात असतील किंवा कामाचा मोबदला दिला जात असेल
तर तेव्हा तिथं काय येतंय, कंपॅरिझन करता येते, तुलनात्मक अभ्यास करता येतो. आणि त्या ठिकाणी काय, हे निरपेक्ष ऍब्सोल्यूट डिस्पर्शन, निरपेक्ष अपकिरण किंवा निरपेक्ष विचलन आपल्याला तिथं अभ्यासता येऊ शकते. पण समजा त्या दोन कारखान्यामध्ये जे काही कामगार काम करत आहेत तेव्हा त्यांना जे काही वेतन दिलं जाणार आहे, त्यांना जे काही वेतन दिलं जाणार आहे त्यांचा त्या वेतनातील तफावतीचा जर अभ्यास करा म्हटलं तर एक बाब लक्षात घ्यावी लागेल, जी की त्यांना जे काही मोबदला देत आहे ते एकाच एककामध्ये असला पाहिजे. दोन्ही कारखान्यामध्ये काय रुपयामध्येच पहिल्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांना जर भेटत असेल आणि दुसऱ्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना भेटत असेल तर तिथं निरपेक्ष डिस्पर्शन किंवा तुलना करता येते. पण जर समजा एका कारखान्यामध्ये त्यांना कामाचा मोबदला रुपयामध्ये दिला जातो, एकक युनिट मोबदला रुपयामध्ये दिला जातो, आणि दुसऱ्या कारखान्यामध्ये जे काही कामगार काम करत आहेत तेव्हा त्यांना जे काही मोबदला दिला जात आहे ते डॉलरच्या स्वरूपामध्ये, पॉइंटच्या स्वरूपामध्ये, युरोच्या स्वरूपामध्ये असं जर दिलं जात असेल आणि तेव्हा त्यांचं कंपॅरिझन करा म्हणलं रुपया आणि युरोचं, तर त्या ठिकाणी कंपॅरिझन करणं म्हणजे तफावत त्या जे काही वेतनाची आहे करता येत नाही, हे लक्षात. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, निरपेक्ष म्हणजे ज्या ठिकाणी दिलेल्या पदमालेतील स्वरूपानुसार आकारानुसार, स्वरूप आणि आकारानुसार विचलनाचे माप स्पष्ट होते. स्वरूप रुपया असला पाहिजे, आकार हे लक्षात, आकारही सारखा असला पाहिजे, जसे कारखाना, कामगार हे लक्षात, ती एक बाब. आणि दुसरं म्हणजे काय, जेव्हा भिन्न पदमालेतील मोजमापाचे एकक सारखे असते, मोजमाप करायचे तर एकक दोन्ही पदमालेतील एकक सारखे असले पाहिजे. एकक सारखे म्हणजे दोन्ही कारखान्यामध्ये रुपयाच्या स्वरूपात त्या कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना वेतन भेटलं पाहिजे. असं जर असेल तर तिथं निरपेक्ष मोजमाप करता येते. पण एका कारखान्यामध्ये रुपयामध्ये मोबदला दिला जात आहे आणि दुसऱ्याला डॉलरच्या स्वरूपात दिला जात आहे, तर तिथं त्यांचं काय करता येणार नाही, आपल्याला काय डिस्पर्शन काढता येणार नाही किंवा अपकिरण काढता येणार नाही किंवा त्यांचा अभ्यास करता येणार नाही. आणि जरी अभ्यास केला तरी त्याचा अभ्यास ऍब्सोल्यूट डिस्पर्शन किंवा निरपेक्ष अपकिरण किंवा विचलन राहणार नाही, हे लक्षात, हे सांगता येऊ शकते. नंबर 2 सांगता येईल सापेक्ष अपकिरण किंवा सापेक्ष विचलन, त्यालाच म्हणता येईल रिलेटिव्ह डिस्पर्शन. तर हे रिलेटिव्ह डिस्पर्शन काय असते, वरती जे काही आपण निरपेक्ष अपकिरण पाहिले त्या निरपेक्ष अपकिरणाला जेव्हा त्यांच्या माध्यानं भागला असता, हे लक्षात, किंवा माध्यानं भागून त्यांचं जे काही रेशो असेल म्हणजे प्रमाण असेल किंवा प्रतिशत असेल, पर्सेंटेज काढलं जाते, त्यालाच काय म्हणायचं तर रिलेटिव्ह डिस्पर्शन म्हणजेच सापेक्ष विचलन असे म्हणायचं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा पुढे सांगता येऊ शकते त्यामध्ये, ज्यावेळी विशिष्ट पदमालेच्या निरपेक्ष अपकिरणास त्याच्या मात्यानं भाग देतात किंवा त्यांचा अनुपात म्हणजे रेशो किंवा प्रतिशत दर म्हणजे पर्सेंटेज रेट शोधून काढतात, तेव्हा अशा मापाला सापेक्ष अपकिरण असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, दिलेल्या मेजरमेंट वरून एक किंमत काढली जाते आणि त्या किमतीला काय केलं जाते, काय आता ती किंमत कशी काढली जाणार आहे तर मेजर्स ऑफ डिस्पर्शन केलं जाणार आहे. म्हणजे काय केलं जाणार आहे, मेजरमेंट दिलेली असते, त्या मेजरमेंट मध्ये काय केलं जाते, लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती त्यामधील अंतर काढलं जाते, हे लक्षात, अंतर शोधून काढलं जाते. अंतर शोधून काढल्यानंतर जे काही किंमत भेटते ते झालं आपलं काय निरपेक्ष ऍब्सोल्यूट डिस्पर्शन झालं. म्हणजे समजा 1 आणि 10 आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा संख्या आहेत. मग आपल्याला जर सांगितलं तिथं मेजर्स ऑफ डिस्पर्शन काढा, तर 1 म्हणजे लहानात लहान संख्या, मोठी म्हणजे 10 संख्या.
मग विस्तार कुठून झालेला 1 पासून 10 पर्यंत, बरोबर. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठी संख्या कुठे आहे तिथं, म्हणजे किती आहे 10. 10 मधून 1 वजा करा, किती राहतात 9. 9 म्हणजे ते निरपेक्ष अपकिरण, हे लक्षात. आता त्या 9 ला काय केलं जाते, मीन काढलं जाते. त्या ठिकाणी काय ऍव्हरेजेस काढले जातात, माध्य काढले जातात. आणि त्या माध्यानं त्या 9 ला भागला असता जे काही किंमत भेटते, म्हणजे जे काही किंमत भेटते किंवा जो काही रेशो भेटतो किंवा जे काही पर्सेंटेज दर भेटतो किंवा प्रतिशत दर भेटतो, त्यालाच काय म्हणायचं, सापेक्ष विचलन म्हणजे रिलेटिव्ह डिस्पर्शन, हे लक्षात. त्यापुढे सांगता येऊ शकते काय, अशा विचलनाला विचलन गुणक किंवा विचरण गुणक कोइफिशियंट असेही म्हणतात. म्हणजे हे जे काही रेशो काढला जाणार आहे, जे काही पर्सेंटेज काढलं जाणार आहे, म्हणजे बघा ऍब्सोल्यूट डिस्पर्शनला ऍव्हरेजेसनं भागला असता जे काही भेटणार आहे किंमत, त्याला म्हणायचं काय, रिलेटिव्ह डिस्पर्शन. आणि रिलेटिव्ह डिस्पर्शनलाच काय म्हटलं जाते, कोइफिशियंट म्हटलं जाते. म्हणजेच मराठीमध्ये काय, विचलन गुणक म्हणजे कोइफिशियंट म्हणतात, किंवा विचरण गुणक, विचलन किंवा विचरण गुणक असं या कोइफिशियंटला म्हटलं जाते. हे सांगितले या सापेक्ष अपकिरण मध्ये, हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी स्वरूप सांगता येईल, जे काही अपकिरणाचं किंवा विचलनाचं काय, नंबर 1 स्वरूप आहे निरपेक्ष विचलन. निरपेक्ष विचलन म्हणजे सरळ सरळ काय, एक मेजरमेंट दिले जाते आणि त्यावरून जी किंमत काढली जाणार आहे ते म्हणजे निरपेक्ष विचलन. आणि सापेक्ष विचलन म्हणजे जे काही निरपेक्ष विचलनावरून एक किंमत आली, त्या किंमतीला माध्यानं भागला असता जे काही आपल्याला रेशिओ किंवा जे काही भागगणन किंमत भेटते किंवा जे काही पर्सेंटेज दर भेटतो, त्याला काय म्हणायचं, सापेक्ष विचलन. सापेक्ष विचलनालाच काय म्हणतात, कोइफिशियंट. म्हणजेच काय, विचलन गुणक किंवा मग विचरण गुणक असं म्हणतात, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते, हे लक्षात. अशा पद्धतीनं थोडक्यात हे अपकिरणाचं स्वरूप या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढे बघा काय, अपकिरण मापाचे उद्दिष्टे म्हणजेच काय, ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेजर्स डिस्पर्शन. आता हे अपकिरण आहे, मेजर्स ऑफ डिस्पर्शन आहे, त्याचे काही उद्देश पण असले पाहिजेत ना, उद्दिष्टे. तर बघा नंबर 1 उद्दिष्टे, माध्याची विश्वासार्हता निश्चित करणे. आता जे काही माध्य काढले जाणार आहेत सेंट्रल टेंडन्सी मध्ये मेजरमेंट वरून, आता सेंट्रल टेंडन्सी मध्ये काय केलं जाणार आहे, ऍव्हरेजेस काढलं जाणार आहे. दिलेली पदमालेवरून एक किंमत काढली जाते, ती किंमत सर्व पदमालेचं प्रतिनिधित्व करत असते. मग ती जी काही किंमत काढली आहे त्या माध्याचं काय, विश्वासार्हता म्हणजे ती किती विश्वसनीय आहेत हे यामध्ये शोधलं जाते, पहिलं उद्दिष्ट. दुसरं, विचलन नियंत्रणाच्या दृष्टीने आधार पुरविणे. आता नियंत्रण करायचं असेल, हे लक्षात, तर ते नियंत्रणच्या दृष्टीनं हे विचरण किंवा अपकिरण महत्वाचं आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे विचलन नियंत्रणाच्या दृष्टीने आधार पुरविणे. आधार पुरविणे म्हणजे काय, या ठिकाणी काय केलं जाणार आहे, या डिस्पर्शन मध्ये जे काही ऍव्हरेजेस काढलेले आहेत दुसऱ्या टॉपिक मध्ये मीन मीडियन मोड, ते बरोबर आहेत का नाही हे पाहिलं जाणार आहे. आणि त्यावरती काढल्यानंतर ते योग्य अयोग्य आहेत का नाही हे परत यामध्ये विचारात घेतले जाणार आहेत. म्हणजेच काय, दिलेले ऍव्हरेजेस योग्य आहेत का नाही हे पाहिलं जाणार आहे. त्यासोबतच काय, दिलेल्या पदमालेमध्ये किती अंतर आहे, किती विस्तार झाला हे सुद्धा शोधून काढलं जाते. म्हणून हे अपकिरणामुळे काय होते किंवा या विचलनामुळे काय होते, एक नियंत्रणासाठी आधार म्हणून उपयोगी ठरू शकते. पुढली बाब बघा, 2 किंवा त्यापेक्षा जास्त पदमालांची तुलना करून त्यातील विचलनाचे स्वरूप निश्चित करणे. काय म्हटले, 2 किंवा त्यापेक्षा जास्त पदमालांची तुलना करून त्यातील विचलनाचे स्वरूप निश्चित करणे. म्हणजे काय म्हटले, 2 पदमाला किंवा 2 पेक्षा जास्त पदमालेत काय तुलना करायची
ज्या काही मेजरमेंट आहेत, ज्या काही सिरीज आहेत, त्या 2 पेक्षा जास्त सिरीजचा अभ्यास करायचं, कंपॅरिझन करायचं आणि कंपॅरिझन करून फाइंड आउट करायचं. काय करायचं फाइंड आउट? की बाबा त्यांच्यात अंतर किती आहे, विचलन किती आहे, फरक किती आहे, हे या अपकिरणाच्या माध्यमातून माहित होते. हे एक उद्दिष्ट. पुढलं, इतर सांख्यिकीय गणनासाठी मदत करणे. आता या मेजर्स ऑफ डिस्पर्शनचा उपयोग जो काही 5वा चॅप्टर आपण बघणार आहात, कोणता? रिग्रेशन अनालिसिस. मग रिग्रेशन अनालिसिस मध्ये जे काही गणितीय किंवा आपल्याला काय तयार करावं लागते तिथं, या मेजर्स ऑफ डिस्पर्शनच्या साह्यानं तिथं किंमत काढावी लागते किंवा मग तिथं कॅल्क्युलेशन करावं लागते रिग्रेशन अनालिसिस मध्ये. म्हणजे तिथं रिग्रेशन इक्वेशन काढावं लागते, इक्वेशन तयार करावं लागते, समीकरणे तयार करावं लागते 5व्या चॅप्टर मध्ये. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, की इतर सांख्यिकीय गणनासाठी मदत करणे. हे मेजर्स ऑफ डिस्पर्शन काय करतं? इतर सांख्यिकीय गणनासाठी मदत करत असते. मदत म्हणजे जेव्हा आपण 5वा चॅप्टर बघू त्या ठिकाणी आपल्याला हे स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे या मेजर्स ऑफ डिस्पर्शन मधले जे काही पद्धती आहेत त्या पद्धतीचा तिथं वापर करावा लागतो. म्हणून इतर सांख्यिकीय गणनासाठी मदत करणे हे एक उद्दिष्ट या मेजर्स ऑफ डिस्पर्शनचं सांगता येऊ शकते. अशा पद्धतीने एवढी वैशिष्ट्ये सांगता येतील, उद्दिष्टे सांगता येतील. त्यानंतरचा पुढला पॉइंट यामधलाच काय, चांगल्या अपकिरण मापनाचे गुणधर्म. चांगल्या अपकिरण मापनाचे गुणधर्म. आता जे काही मेजर्स ऑफ डिस्पर्शन आहे हे लक्षात, आता त्याचे काही प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म दिलेले आहेत. चांगल्या मापनाचे गुणधर्म काय आहेत गुणधर्म? तर नंबर 1 बघा, अपकिरण सामान्यतः समजण्यास सोपे असावे. म्हणजे हे जे काही मेजर्स ऑफ डिस्पर्शनच्या माध्यमातून किंमत काढली जाणार आहे, मग जे काही कॅल्क्युलेशन केलं जाणार आहे, कॅल्क्युलेशन करून जी काही किंमत केली जाणार आहे किंवा काढली जाणार आहे ती समजल किंवा समजण्यास सोपं असावं हे सांगितलेलं आहे. दुसरं बघा, अपकिरण काढण्यासाठी वापरली जाणारी पद्धती एवढी सोपी असावी की अधिक कष्ट न घेता अपकिरण काढता येणं शक्य व्हावं. म्हणजे आता जे काही मेजर्स ऑफ डिस्पर्शन काढलं जाणार आहे किंवा मग जे काही विचलन काढलं जाणार आहे, विचलन म्हणजेच काय, दिलेल्या पदमूल्यामध्ये अंतर किंवा दिलेली पदमूल्या मध्य बिंदूपासून किती प्रमाणात विखुरलेली आहे हे जेव्हा काढलं जाणार आहे तेव्हा ते काढण्यासाठी ज्या काही पद्धती आहेत, कोणत्या पद्धती आहेत? रेंज आहे म्हणजे विस्तार पद्धत, त्यानंतर चतुर्थक विचलन आहे क्वार्टाइल डिव्हिएशन, त्यानंतर माध्य विचलन आहे मीन डिव्हिएशन, त्यानंतर प्रमाण विचलन आहे स्टँडर्ड डिव्हिएशन. हे लक्षात, यापैकी जे काही सोपी पद्धत असेल त्या सोप्या पद्धतीने त्याची किंमत काढावी जेणेकरून सर्वांना समजेल किंवा मग म्हणजे लगेच कमी वेळेमध्ये आपल्याला काढता येईल अशी पद्धत हे करावी म्हटले. म्हणजे कष्ट न घेता अपकिरण काढता येणे शक्य व्हावे. हे लक्षात, म्हणजेच काय, जे काही अपकिरण काढलं जाणार आहे किंवा विचलन काढलं जाणार आहे ते काढण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीपैकी अगदी जी काही सोपी पद्धत आहे त्याचा वापर करावा जेणेकरून कष्ट बी लागणार नाहीत आणि लवकर आपल्याला काय अपकिरण समजेल असं सांगितले गुणधर्म. त्यानंतर अपकिरण काढताना पदमालेतील सर्व पदांचा विचार केला जावा. जे काही मेजर्स ऑफ डिस्पर्शन काढलं जाणार आहे तेव्हा काय दिलेल्या पदमालेतील सर्व पदांचा विचार करण्यात यावा हे एक गुणधर्म सांगितलंय बरं का. त्यानंतर पुढला पॉइंट, अपकिरण पुढील सांख्यिकीय प्रक्रियासाठी उपयोगी पडले पाहिजे. म्हणजे अपकिरण किंवा मग जे काही विचलन आहे हे विचलन पुढील गणनासाठी म्हणजे पुढील सांख्यिकीय गणनासाठी उपयोगी पडलं पाहिजे. जसे की रिग्रेशन अनालिसिस म्हणजेच अपकिरणाचं विश्लेषण 5वा टॉपिक म्हटलं त्यामध्ये आपल्याला हे स्टँडर्ड डेव्हिएशन याचा उपयोग होणार आहे यामधल्या अपकिरणामध्ये पद्धतीचा. मग ते दुसऱ्या सांख्यिकीय गणनासाठी उपयोगी पडलं पाहिजे हा एक गुणधर्म सांगितलाय. त्यानंतर शेवटचा गुणधर्म सांगितलाय, अपकिरणावर लहान किंवा मोठ्या संख्येचा प्रभाव नसावा. म्हणजे जे काही दिलेली मेजरमेंट असेल
त्या मेजरमेंटच्या सहाय्याने आपण जे काही डिस्पर्शन काढलं जाणार आहे किंवा मग जे काही विचलन किंवा अपकिरण काढलं जाणार आहे त्यावर लहान किंवा मोठ्या संख्येचा प्रभाव नसावा. म्हणजे मोठी संख्या किंवा लहान संख्या यामधला जेव्हा अंतर काढू किंवा दिलेली पदमालेमध्ये जेव्हा मोठ्या जास्तीत जास्त संख्या दिलेल्या असतात ते तेव्हा काय केलं जाते, जे काही उत्तर असते आपलं ते उत्तराची किंमत मोठ्या संख्येकडे कुठेतरी जात असते. लक्षात, म्हणजे ते आकर्षित केली जाते किंमत. म्हणजे 1 ते 5 आहे, 1 ते 5 आहे तर दोघातला फरक किती, 1 ते 5 मधला दोघातला फरक 1 मधून 5 गेले राहतात 4 हे राहील. पण समजा संख्या 1 आहे आणि 100 संख्या आहे, 1 आणि 100 दोन संख्या आहेत, 1 आणि 100 दोघातला फरक जर बघितलं तर 99 ते 100च्या जवळ आहे ना, हे लक्षात. म्हणून ते काय लहान किंवा मोठ्या संख्येकडे काय संख्येचा प्रभाव नसा. तिथं मोठ्या संख्येचा प्रभाव ज्या दिसून येतो ना, 1 ते 100 दोघातला फरक 99, मग 100 पासून 1च कमी आहे. पण 1 पासून ते किती आहे, पार 98 पर्यंत आहे. म्हणजे तिथं प्रभाव मोठ्या संख्येचा दिसून येतो. पण असं नसावं हे सांगितले, हा एक गुणधर्म. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी काय थोडक्यामध्ये आपण अपकिरण म्हणजे काय, अपकिरणाविषयी प्रास्ताविक स्वरूपामध्ये माहिती बघितलात, त्यानंतर अपकिरणाच्या व्याख्या बघितलात, त्यानंतर अपकिरणाचा अर्थही आपण विचारात घेतला व्याख्याच्या अगोदर, हे लक्षात. त्यासोबतच काय जे काही अपकिरण आहे त्या अपकिरणाचे उद्दिष्टही बघितले, त्यासोबतच जे काही अपकिरण काढलं जाणार आहे मग काढते वेळेस या अपकिरणाचे कोणते चांगले गुणधर्म असावे हे सुद्धा आपण विचारात घेतलं. तर यानंतरच्या पुढल्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहात, जे काही अपकिरण किंवा जे काही विचलन आहे किंवा अपकिरण किंवा विचलन काढण्याच्या ज्या काही पद्धती आहेत किंवा अपकिरण किंवा मोजमाप करताना किंवा मोजमाप करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत या पद्धतीचा आपण अभ्यास करू किंवा विचारात घेऊ. ओके.